लातूर शहर विभागातील जो गरुड चौक आहे, या गरुड चौकामध्ये काल एक अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये काल शिवाजीराव गायकवाड वय वर्ष 52 अशा या मृत व्यक्तीचं नाव आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या ट्रकने या व्यक्तीला चिरडून पुढे गेली आणि या शामराव गायकवाडचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर ही घटना फक्त कालचीच नाही किंवा नवीन नाही, तर गरुड चौकामध्ये वारंवार अशा घटना घडतच गेलेल्या आहेत आणि एक नाही दोन नाही तर तब्बल 107 लोकांचा जीव या चौकामध्ये अपघात होऊन गेलेला आहे। परंतु अजूनही मनपाला जाग आलेली नाही। या लातूर शहराचे आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, नगरसेवक असतील, यांनी अजूनही जागेची या चौकशी केली नाही किंवा त्या ठिकाणी गरुड चौक जो पाडण्यात आला होता तो गरुड चौक बांधून दिला नसल्यामुळे वारंवार त्या ठिकाणी अपघात होत आहेत आणि लोकांचा हकनक बळी जात आहे। आता मतदान आलेलं आहे आणि मतदान द्या म्हणून प्रत्येक व्यक्ती हा आमच्याकडे हात जोडून ह्या लातूर शहरातील गरीब जनतेकडे येतच असतो। परंतु या जनतेने त्यांना मतदान न देता मग ते आमदार असेल, खासदार असेल, पालकमंत्री असेल, नगरसेवक असेल, त्यांच्या कानाला धरून या ज्या ही घटना झाल्या आहेत त्या घटनापर्यंत त्यांना न्यायला पाहिजे आणि ही सत्य परिस्थिती त्यांना दाखवायला पाहिजे की त्यांनी त्यांच्या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये या लातूर शहरामध्ये आणि लातूर शहरावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लातूर शहराच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काय काय केलं आहे या गोष्टीचा जागेवरच अपडेट द्यावा आणि नंतरच जनतेला मतदान देण्यात यावे। आणि जी लातूर शहरातील मनपा आहे ही सुद्धा प्रत्येक वेळी हलगर्जीपणा करतच आलेली आहे आणि मनपाला सुद्धा कायमचं टाळ लावलेलं आहे। कारण या मनपाचा आणि या नेत्यांचा या लातूर शहरातल्या गोरगरीब जनतेला आजपर्यंत कधीही उपयोग झालेला नाही। फक्त आमच्याकडून मतदान घ्यायचं, खुर्चीवर बसायचं, सत्ता पावर आणि पैसा फक्त स्वतःच्याच खिशामध्ये आणि स्वतःच्याच तिजोरीमध्ये भरायचा, हेच ह्या नेत्यांचं काम आहे। म्हणून जनतेनं विचार करूनच यावेळी मतदान करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।